ठिकाणी ही जी इमारत आहे ही इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी खाली आलेली आहे आणि यामध्ये सेलिब्रेशन सुरू होतं। पहिलाच मुलीचा पहिलाच वाढदिवस होता आणि या पहिल्याच वाढदिवसाला कधी होत्याचं नव्हतं झालं हे त्यांना मात्र कळलेलं नाही। अचानक रात्री 12च्या सुमारास विरजण पडलं आणि होत्याचं नव्हतं झालं। एखाद्या दाम्पत्याला पहिलं मूल झाल्यानंतर त्यांची जी तयारी असते आणि पहिल्या वाढदिवसाची तयारी मोठ्या उत्साहात आणि दणक्यात कसा वाढदिवस साजरा करावा याकडे प्रत्येक पालकाचं लक्ष असतं। मात्र विरारच्या या ठिकाणी विजयनगरमध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। यामध्ये माय लेकीचा दुर्दैवी अंत झालेला आहे। मी आता आलो हे विरारमध्ये आपल्याला दाखवतो की ही जी रमाबाई अपार्टमेंट आहे या अपार्टमेंट मध्ये जोईल कुटुंब राहत होतं आणि तसंच अन्य कुटुंब सुद्धा राहत होती। यामध्ये रात्री 12 पावणे 12च्या सुमारास या ठिकाणी ही जी इमारत आहे ही इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी खाली आलेली आहे आणि यामध्ये सेलिब्रेशन सुरू होतं। पहिलाच मुलीचा पहिलाच वाढदिवस होता आणि या पहिल्याच वाढदिवसाला या ठिकाणी सगळं कुटुंब आनंदात आणि मित्रमंडळी सुद्धा यामुळे आनंदात रंगून गेले होते आणि या आनंदात रंगता रंगता कधी होत्याचं नव्हतं झालं हे त्यांना मात्र कळलेलं नाही। या ठिकाणी जे जोईल कुटुंब आहे ओंकार जोयल आणि त्यांची पत्नी आरोही जोयल आणि त्यांची जी 1 वर्षाची चिमुरडी होती उत्कर्षा ओंकार जोयल हिचा पहिलाच वाढदिवस होता आणि मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात हा त्यांचा उत्साह जो साजरा केला जात होता आणि या ज्या आनंदावरती अचानक रात्री 12च्या सुमारास विरजण पडलं आणि होत्याचं नव्हतं झालं। हीच ती इमारत आहे। या इमारतीमध्ये रात्रीच्या वेळी या ठिकाणी NDRF ची टीम आलेली आहे। पालघरची एक टीम होती, दुसरी जी टीम आहे ती मुंबईची NDRF ची टीम आलेली आहे। मुंबई तसंच या ठिकाणचे वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी रेस्क्यू करण्यासाठी आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सध्या पोलीस मोठा फौजफाटा आहे। या ठिकाणी रात्रीपासून 11 जणांना या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। त्यामधील 2 जण जे आहेत जी आरोही जोयल आहे जिच्या मुलीचा वाढदिवस ती आणि तिची मुलगी उत्कर्षा ओंकार जोयल हिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मृत्यूने त्यांचा हा वाढदिवस शेवटचा ठरवलेला आहे आणि ह्या मध्ये ही जी इमारत आहे रमाबाई अपार्टमेंट ही जर्जर झाली होती। तिला महापालिकेने नोटिसा सुद्धा दिल्या होत्या, तरी सुद्धा या ठिकाणचे जे रहिवासी होते त्यांनी ही इमारत जी आहे खाली केलेली नाही। त्यामुळे या ठिकाणचे जे रहिवासी आहेत त्यांच्या कुटुंबावर अनेक जी कुटुंब होती ती ही या ठिकाणी भाड्याने राहत होती। मालक मात्र फक्त त्याचं भाडं घेत होता आणि आपलं खळगी भरत होता आणि या भाडोत्री जी लोक होती त्यांच्यावरती हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। अनेक लोक या ठिकाणी जायबंदी झालेले आहेत। अनेक जणांवरती मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, काही संजीवनीमध्ये उपचार सुरू आहेत, काही अन्य ठिकाणी त्यांना हलवण्यात आलेलं आहे। यामध्ये लोकांनी जे आता जिल्हाधिकारी आहेत आपल्या इंदुराणी जाखड यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। तसंच या ठिकाणचे तहसीलदार आहेत वसईचे अविनाश कोष्टी, तसंच प्रांत अधिकारी शेखर घाडगे, या ठिकाणचे जे पोलीस अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी येऊन पाहणी करून गेलेले आहे। आता सकाळपासून या ठिकाणी रात्रीपासून ही NDRF ची टीम रेस्क्यू ऑपरेशन करत होतं, मात्र त्यांना आता हा ढिगारा काढणं खूप जिक्रीचं झालेलं, कारण या ठिकाणी ही जी इमारत बांधलेली आहे ही अनधिकृत इमारत होती आणि या इमारतीमध्ये आतमध्ये येण्यासाठी जागा नव्हती, कारण रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अडथळे निर्माण होत होते। कारण या कुटुंबावरती एक मोठा डोंगर कोसळलेला, कारण हा त्यांचा आनंद होता तो या ठिकाणी गगनात मावेनासा होता, परंतु या दुर्घटनेमुळे पूर्ण कुटुंब शोकाकुल झालेलं आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संजीवनी हॉस्पिटलमध्ये संजय स्वपन सिंग, मिताली राजेश परमार यांना खार येथे शिफ्ट केलेलं आहे। तसंच प्रकृती हॉस्पिटलमध्ये प्रदीप कदम हे जखमी आहेत, जयश्री कदम हे सुद्धा जखमी आहेत, विशाखा जोईल हे सुद्धा जखमी आहेत, मंथन शिंदे हे सुद्धा जखमी आहेत। तसंच सिद्धिविनायक हॉस्पिटल नालासोपाऱ्याचं आहे, त्याच्यामध्ये प्रभाकर शिंदे, प्रमिला प्रभाकर शिंदे, प्रेरणा प्रभाकर शिंदे यांना या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत।
मात्र ही जे संपूर्ण परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी जर आपल्याला महापालिकेचा जो निष्काळजीपणा आहे हा आपल्याला पाहायला मिळतो. कारण ज्यावेळी ह्या इमारती बांधल्या जात होत्या तेव्हा तत्कालीन जे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त असतील किंवा त्या नगर परिषद असताना जर ह्या इमारती झाल्या असतील तर त्या तत्कालीन जे अधिकारी असतील त्यांच्यामुळे हा अपघात झाला असावा असा नागरिकांचा सुद्धा आरोप आहे. ज्यावेळी एखादी इमारत बांधली जाते त्यावेळी त्या इमारतीवरती महापालिकेचा अंकुश असायला पाहिजे. तिथली सुरक्षा लोकांची जी असते ती बघायला पाहिजे. कारण एखादी इमारत जर उभी करताय तर त्या ठिकाणी आपल्याला हे जे या ठिकाणचं जे स्ट्रक्चर असतं त्याच्या इमारतीच्या आजूबाजूला फायरची गाडी फिरली पाहिजे असं या ठिकाणी हे सांगितलं जातं. परंतु हे सगळे नियम पायदळी तुडून लोक जे आहेत मुंबईवरून या ठिकाणी जे येतात आणि मुंबईची घरं विकतात आणि इकडे स्वस्तामध्ये चांगलं घर मिळेल म्हणून या आशेने इकडे लोक स्थायिक झालेले आहेत. मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही जे लोक आहेत ही गरीब लोक आहेत. या गरिबांना कुठेतरी घरं मिळाली पाहिजे आणि असं असताना या ठिकाणी या इमारतीत राहणाऱ्या लोकांचं काय असा सुद्धा प्रश्न आता इथे उपस्थित केला जात आहे. कारण या इमारतीमध्ये राहणारे कोणी अमीर असे गडगंज श्रीमंत असे नाहीत. कारण सर्वसामान्य लोकांनी या ठिकाणी आपले जी पुंजी आहे दागिने विकून या ठिकाणी ही घरं घेतली होती. मात्र या लोकांनी कुठे जायचं? कारण मालक असेल, जागा मालक असेल, बिल्डर असेल यांच्या दोघांच्या भांडणामध्ये या रहिवाशांचं कुठेतरी या संपूर्ण नुकसान झालेलं आहे. कारण दोघांच्या भांडणामध्ये ह्या जे रहिवाशी आहेत ते मात्र या ठिकाणी पिचले गेलेले आहेत. कारण त्यांना भीती होती जर आम्ही रूम सोडला तर आम्हाला दुसरीकडे जागा कोण देणार, आम्हाला रूम कोण देणार. कारण या ठिकाणी दोघांच्या भांडणामध्ये आम्ही जायचं आणि हेच कारण या इमारतीतल्या रहिवाशांसाठी ठरलेला आहे आणि तोच मृत्यूचा काळ ठरलेला आहे. आता आपण जर पाहिलं हा जो मलबा आहे हे डॅब्रिज आहे. या डॅब्रिज खाली 10 लोक असण्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. मात्र हा ढिगारा काढण्यासाठी इथे पाहिजे तशी यंत्रणा वापरता येत नाही. कारण मॅन्युअल करून किती करणार. या ठिकाणी ही आता वसई विरारमध्ये अनेक अशी बांधकामं होत आहेत पण त्या ठिकाणी तरी आता तरी जे महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांनी जागा व्हायला पाहिजे. कारण अशी घटना पुन्हा घडू शकते आणि अनेक इमारती ज्या आहेत ह्या आता जर्जर झालेल्या आहेत आणि त्या इमारतींना खरं तर पहिलं महापालिकेने त्या इमारतीत जे लोक राहतात त्यांना कुठेतरी आसरा दिला पाहिजे आणि त्यांना हमी दिली पाहिजे की ही तुमची जागा आहे, याच ठिकाणी आम्ही तुम्हाला देऊ आणि हे जे रूम आहेत त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला शिफ्ट करू असं आश्वासन दिलं तर लोक खाली का नाही करणार. कारण या ठिकाणी जर लोकांना हमी दिली तर लोक निश्चितच कारवाई या ठिकाणी खाली करते आणि हे जे होणारे अपघात आहेत ते कुठेतरी वाचण्याची शक्यता आहे. कारण या ठिकाणचा जर संपूर्ण परिसर पाहिला तर स्लम एरिया आहे. या ठिकाणी गोरगरीब लोक राहतात आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी चांगल्या प्रतीचं बांधकाम करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. कारण आपण हे जर इमारत पाहिलं तर एकदम जे बांधकाम आहे ते निकृष्ट दर्जाचं बांधकाम आहे. बिल्डर फक्त बांधत गेले, त्यांना माहिती नाही की बाजूला जागा. आता ही जर आपण परिस्थिती पाहिली तर इकडे संपूर्ण हे चाळी आहेत. एखाद्याचं समजा मयत झालं किंवा एखाद्याचं दुःख निधन झालं तर त्याला नेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी जागा नाहीये. म्हणजे कशा प्रकारे इथे वसली गेलेली हे विरार आहे आपण पाहू शकता. खरं तर या ठिकाणचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर खरी तर कारवाई व्हायला पाहिजे. कारण त्यांनी अशा इमारती चाळी बांधण्यासाठी परवानगी दिलीच का? कारण या संपूर्ण ह्याला महापालिकेचे अधिकारी सुद्धा जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई खरं तर व्हायला पाहिजे. स्नेहा विश्वकर्मा सह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, विरार.